इज डे 2 ऑफ अवर गणपतीपुळे ट्रिप आणि आम्ही जात आहे सकाळी डॉल्फिन्स बघायला. वी आर गिव्हिंग ट्राय. काही लोकांनी सांगितलं इकडे पण दाखवतात, ॲज वी हॅव डन इट लाईक दापोली. सो आम्ही जाता एक्सप्लोर करायला आरेवारी बीचला, विच इज टू फेमस नाव डेज. जी ती रील तुम्ही बघितली असेल स्वप्नील जोशींची. सो मी त्या रूटला जातोय आता. इट विल बी कोस्टल रूट मोस्टली. अँड श्रेया विल बी कॅप्चरिंग दिस. इथे पार्क केली आहे आम्ही आमची गाडी आणि इथे आहे हा सुंदर नजारा. ब्युटिफुल ब्युटिफुल ब्युटिफुल. आणि किती जास्ती क्लीन आहे. आणि इथून एक वॉकवे पण दिसत आहे मला खाली जायला. पण इथनच खूप भारी दिसत आहे सगळं. येस, आय थिंक प्रतीकनी पण मला कॅप्चर करायला पाहिजे. Now she is looking amazing. स्वेटर घातलाय आहे थोडीशी. You can see my look also. एकदम चेअरवर बसून व्हिडिओग्राफी चालली आहे. गर्ल्स तुमचा एक फोटो पाहायला पाहिजेत. छान रेडी झालेलं आहे. वी आर गोईंग टुवर्ड्स आरेवारे बीच नाव. दिस व्ह्यू वॉज अमेझिंग. तिकडे आम्ही फोटोज क्लिक केलेत छान सगळ्यांनी. नारळ पाणी पिलेत आणि या लेट्स गो. इथे झिपलाईन करायची आहे तर मंडी विचारायला गेला आहे. अमाउंट अँड ऑल. क्यूट गाईज आर इटिंग समथिंग and these guys are enjoying the view. These guys are convincing dad ki zip line करायला हवं. Hello guys. Welcome to our vlog. Good morning. Good morning. New vlogger in our house. हा प्रॅक्टिस करतोय कालपासून. हेलो गाईज, वेलकम टू ब्लॉग एवढंच बोलतो. देखो ना गाईज. देखो ना गाईज. Ignore the background. आरे बीच आहे. आरे बीच ला पोहोचलोय आम्ही. काका हौशी ते डॉल्फिन बघायला कुठून नेतात? हा, ते डॉल्फिन बघायला कुठून नेतात? मग कुठे नवले? कुठे नवले? सकाळचे 9 वाजले आहेत आणि आम्ही शोधतोय की आम्हाला डॉल्फिन बघायला कुठल्या बीचवर मिळेल. तर आम्ही जर शोधत आहोत सध्या ते. आणि खूप भारी वाटत आहे. एकदम सनलाईट, व्हायटमिन डी मिळत आहे आम्हाला. फील्स गुड. अर्ली मॉर्निंग. रस्ता टुवर्ड्स आरेवारे बीच. सो आता बंटी ही मोटो राईड करते ॲक्च्युली. हिज डील इज डन अँड ही इज ऑल सेट. ही वॉज सो एक्सायटेड. आम्ही अँड शी वॉन्ट टू डू उड की सवारी. रसिकाला झिप लाइनिंग करायची. रसिका, तुला काय करायचंय? झिप लाइनिंग ना? पाणी. हा, दॅट्स फाईन ना, पण झिप लाइनिंग तरी होईल ना तुझी. श्रेया, तुला काय करायचंय? झिप लाइनिंग करायची होती पण तिथे खाली पाणी नाही. मला वाटलं समुद्रावर. आई, तुला उंटची सवारी करायची ना? दिस गाईज उंटवाले. हे 3 लोक उंटवाले आहेत. पप्पा कुठे गेलेत? पप्पा मस्ट बी क्लिकिंग. यस. सो यांनी हे सगळं लिहिलं आहे.
nature beauty, and as per him, these are the beauties. And these also. जिकडे तिकडे पायाला जरा प्राणी. ही सगळे चाललेत फोटो काढायला. त्यांना काढायचं आहे पाण्यात जाऊन फोटो. नाव शी इज डान्सिंग. हे दोघं पोज देऊन रेडी आहेत ऑलरेडी. हे फुल एन्जॉय करतात आहे. आणि आम्ही दोघं इकडे वी आर फोटोग्राफर्स. आम्ही लिटरली हेच करतोय कालपासून. हा बीच इतका क्लीन आहे की मला तुम्हाला इथले क्रिस्टल वॉटर दाखवायचं. आणि आतलं लिटरली एकदम विजिबल आहे सगळं ते. निसर्गाची किमया याला म्हणावी. किती सुंदर असू शकतं काहीतरी. Meanwhile, आम्ही पिक्चर्स काढताना दिस इज व्हॉट वी कॅन सी. आमचे पॅरेंट्स गेले आहेत कॅमेल राईड करायला आणि दोघं पण गेलेत ॲज अ कपल. आम्हाला वाटलं की आम्ही दोघी बसू, रसिका आणि मी, आणि आई बसणार. पण फुल कपल. फुल एन्जॉयमेंट सुरू आहे. आणि पण आमच्या पॅरेंट्सला पहिल्यांदाच बघतोय असं एन्जॉय करतोय. येस, एकदम किड्स सारखे बिहेव करत आहेत सगळे. म्हणजे आम्हाला वेगळं वाटतं हे सगळं बघून. बट या दॅट इज हाऊ इट्स फन. येस, सेलिब्रिटी वाइब्स ॲट आरेवारे बीच. सेलेब पॅप्स. मॅम फोटो. बघ किती सुंदर आणले. शिंपल्यांची शोभीस नको. आणि हातात पण माती गेली आहे तुमच्या, सॉरी, नखांमध्ये. आता उंट थांबल्यावर त्याची भीती गेली आहे आणि ते आता हात हलवायला लागली आहेत. आणि आय होप दिस गाईज एन्जॉयड इट. इवन अस एन्जॉयड वॉचिंग देम एन्जॉय. उतरायची इच्छा दिसत नाहीये. Enjoyed this place lot. And we are taking sign off from Arevare beach. It was a pleasant experience. Amazing. The view is amazing. हो जरा गर्दी वाढली आहे. इकडे वॉटर स्पोर्ट्स पण आहेत, सो तुम्ही ते पण एक्सपिरियन्स करू शकता. आणि या दिस इज अमेझिंग ॲक्च्युली. छान आहेत, लोक कमी आहेत, सो दॅट्स द बिग प्लस पॉईंट. So we got ready and we are heading towards Jai Vinayak temple, which is located near GSW plant. Yes.
that temple is too good and too peaceful. Streetlights flicker, a Morse code plea. 1 hour later. आम्ही आता आलो आहे जयविनायक टेम्पलला. ॲक्च्युली हे JSW बांधलेलं टेम्पल आहे अँड दिस इज टू अमेझिंग. आम्ही आधी पण एकदा आलो तिकडे आणि आता आम्ही सगळ्यांना घेऊन आलो आहे. हे लोक मस्त घरी रेडी झालेले आहेत आणि त्यांनी आम्हाला बाहेर वाट बघत ठेवलेलं आणि फायनली आम्ही आत्ता पोहोचतो इकडे. एक तिकडे येऊन बसली आहेत आणि आम्ही सगळे मंदिरमध्ये आरतीची वाट बघत होतो आणि ती ॲक्च्युली मासे बघता येतले. कसं वाटलं तुम्हाला मंदिर? कोकणमधलं मंदिर बघायचंच होतं मला. नाही पण हे कसं वाटलं रसिका? आई तुला कसं वाटलं मंदिर? मस्तच फक्त. बंकू भाई तुला कसं वाटलं मंदिर? बापूजी चल रहे आगे अंडीज बापूजीच पीछे वॉर्म अप करते थे फोर्टला जायची ट्रेकिंगची. This is me. So we are taking sign off from Jayavinayak temple. सो आता आम्ही आलो आहे जयगड फोर्टला आणि आता आम्ही फोर्ट एक्सप्लोअर करतोय. शी वॉज लुकिंग सो गरीब 5 minutes बॅक बट ती आता जरा नॉर्मल झाली. जस्ट टू कमेंट अ फीचर इन दिस ब्लॉग. आय थिंक दिस लुक्स लाईक अ डुअर. इकडे छान खाली समुद्र दिसतोय तुम्हाला आणि आम्ही सगळे जातो आहे फोर्ट बघायला. तिकडे बाबा आणि शश बाप्पा. सो तिकडे आहे तार. इट्स टू कोल्ड इनसाइड. वाव. आम्ही रिसेंटली जेवढे कोकणातले किल्ले बघितले त्यातला हा मला क्लीनेस्ट किल्ला दिसतोय बाय द वे. एक्झॅक्टली. सो पीपल आर हियर ॲक्च्युली. स्लीपिंग. डॉगेश भाई कैसे भाई? सावली ते इज डोंट गिविंग अ शिट. आणि आय थिंक कडाची किल्ल्याची कडाबंदी आहे. तटबंदी म्हणता येईल नॉट कडाबंदी. सो आम्ही डिसाईड केलं आहे ह्या पूर्ण फोर्टला चक्कर मारायचं. इथून स्टार्ट झालंय. इथनं आम्ही एंट्री घेतली अँड फ्रॉम हिअर फुल सर्कल मारून आम्ही तिथनं उतरू आणि आम्हाला छान सी पण दिसणार इथनं. सो इट्स गुड. सो आम्ही किल्ल्यावरून एक व्ह्यू बघतो इकडे.
ही तर JSWचा प्लांट ॲक्च्युली. आय फील दिस इज अ स्टील प्लांट, बट लुक ॲट दिस. सो दीज आर सम कार्गो शिप्स. मे बी इकडे पण खूप साऱ्या आहेत. इकडनं डायरेक्टली स्टील मे बी यावर ऑनबोर्ड होत असणार आहे आणि देन इट कुड बी एक्सपोर्ट ऑर ट्रॅव्हल टू सम अदर सिटीज. खूप मोठा प्लांट आहे ॲक्च्युली हा इथला. इकडे हा एवढा मोठा प्लांट आहे. आता मी याच्या सराउंडिंगला जाणार आहे आउटस्कटला. तिकडे एक स्पॉट खूप सुंदर आहे बसायला. दिस इज अमेझिंग. सो ही काही जयगड किल्ल्याची माहिती यांनी दिली आहे. सो हा फोर्ट ऑलमोस्ट 1000 वर्षापूर्वी बांधला गेला आहे भोर राजाच्या काळात. आणि त्यानंतर तो महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये पण दाखल झालेला. त्यांनी पण मोहीम करून जिंकला होता. त्याचे रेफरन्सेस काही इथे माहितीमध्ये दिले आहेत. आणि आत्ता फारसे असे काही कन्स्ट्रक्शन झालेलं नाही आहे. बट या म्हणजे एक जेवढं मला वाचून कळले त्यानुसार हा थोडा व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठीचा केलं. इकडे एक छान गणपतीची मूर्त दिसते आत, जी अगेन खूप जुनी दिसते. आय थिंक छोटं मंदिर आधी असावं. आणि आता ते आणि मंदिर दिसलं की तिथे आमची आई जाणार नाही असं कधी होणार नाही. देवगड एक करून झाले आणि छान होता किल्ला. म्हणजे काही स्पॉट होते जिथं तुम्ही सावलीमध्ये मस्त बसलो आहे आम्ही. हाफ अन आवरमध्ये पूर्ण बघून झालं आहे. यू कॅन कम वन्स. वन टाइम स्पॉट आहे हा. सो हा एक असा एक ऑलमोस्ट हिडन टाईप स्पॉट आहे ज्यात तुम्हाला खाली बसून खूपच भारी वाटतं. आम्ही लास्ट टाईम आलो तेव्हा आय थिंक अराउंड 2 hours तरी बसलो असेल. परत आलो आहे मी या सगळ्यांना घेऊन. दिस इज सच अ रिलॅक्सिंग स्पॉट ॲक्च्युली. खाली मस्त लाटांचा आवाज येतो आणि थंड वाटतं. मस्त आवाज आलेला असेल. आता झालाय सनसेट टाइम आणि आम्ही पोहोचलोय मालगुंड बीचला. आणि आय विल शो यू क्रेझी गाईज. ओके, जस्ट लुक ॲट दिस. लुक ॲट दिस. ॲक्च्युली स्कूल बॉईज आहेत आणि यांची ट्रिप आली मे बी. आणि दे आर लाईक क्रेझी. आय मीन समथिंग एल्स. दे आर एन्जॉईंग लाईक हेल 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 हेल. And these are our boys. Look at one of the trees. It's taken off. Guys, या उंटाची दात कोणासारखे आहे प्लीज तुम्हाला ते बघून कमेंट करा. सेम. This is Vada Pav at Malgund Beach. Sunset and this view in the Vada Pavs. Thank you.